तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी सावता महाराज की जय, अत्रि ऋषि अनुसया माता की जय, नमः पार्वती तनये हर हर महादेव, श्री संत महाळू बाबा की जय। चला, काल 23 आणि 24 असंच ना, 24 आणि 25 श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल कृष्ण भगवान की जय। काल 24 आणि 25 या क्रमांकाचे दोनही अध्याय पूर्ण झालेले आहेत। आज अध्याय क्रमांक 26वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री रुक्मिणी रमणाय नमः। रायासी म्हणे वंशपायन, मागा सत्पात्रता ऐकून, धर्म कुसे भीष्मा लागून, ही सत्पात्रता कैसी। मागील अध्यायामध्ये सत्पात्रता या संबंधित चिंतन आपण काल पाहिलेलं आहे। धर्मराजांनी आणखी एक प्रश्न विचारलाय की सत्पात्रता कशी आहे, परत आम्हाला सांगा। मग बोले गंगा कुमार, जो तपस्वी सदाचार, तोची जाणावा सत्पात्र, त्यासी दान दीजे। दान कुणाला दिलं पाहिजे? सात्विक दान घडण्याकरता सत्पात्री दान घडलं पाहिजे। सत्पात्री म्हणजे कोणालाही दान देऊन फायदा नाही। मागे तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथून दान दिलं आणि त्यानं तिकडे बस स्टँडवर नेऊन त्याचा गैरवापर केला की ते दान काय होतं? कुपात्री दान होतं। म्हणजे आपण ते दान देऊन एवढा खर्च करून कारणी लागत नाही, असं दान दिलं गेलं पाहिजे की जे सत्कारणी लागलं पाहिजे। त्याचे अनंत फळ जाणी, परिदान दीजे श्रद्धे करुणी, माझे निमते तरी जाणी, नकी जे विप्र परीक्षा। श्रद्धेनं त्या ठिकाणी सत्पात्री दान त्या ठिकाणी दिलं पाहिजे। पापियासी न देईजे, पापियाचे न घेईजे, आपण दुरी राहीजे पापापासून। पापियाचं दान घेतलंही नाही पाहिजे आणि पापियाला दान दिलंही नाही पाहिजे। का? कारण त्याचं पर्यवसन हे पापवृद्धीमध्ये त्या ठिकाणी असतं। उदाहरणार्थ तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या पाप करणाऱ्याला दान दिलं आणि त्यानं जर ते जे नाही करायचं ते काम या तुम्ही दिलेल्या रकमेतून, दानातून, दक्षिणेतून जर केलं तर ते पाप वाढायला प्रोत्साहन भेटलं ना। म्हणून दान अशा व्यक्तीला त्या ठिकाणी दान धर्म केला पाहिजे की जो खरोखर तो त्या पात्रतेचा आहे, त्याला दान दिलं पाहिजे। आणि मग त्या ठिकाणी आपण देऊही नाही आणि पाप्याचं घेऊही नाही। आता श्राद्ध काळ सांगू मांडुनी, देवकर्म ते पूर्वांनी, पैतृक कर्म अपहरांनी, माध्यांनी मनुष्य कर्म। काही कर्माच्या अवधी सांगितलेल्या आहेत। श्राद्ध काळाचा तर काय आहे? देवकर्माकरता पूर्वांनी म्हणजे सकाळी देवकर्म। देवपूजा कधी असते? झोप झाल्यावर? मग झोपायचं उठायच्या आधी? मग मी बरोबर म्हणलं झोप झाल्यावर। झोप झाल्यावर, पण झोप कधी व्हावी तर सकाळी ब्रह्ममुहूर्तात त्या ठिकाणी देवपूजा। सकाळी सगळं वातावरण प्रसन्न असतं, सूर्यनारायणाचं आगमन असतं, अंतकरण शांत त्या ठिकाणी असतं आणि त्यामुळं सकाळी प्रत्येक गोष्टीचा कालावधी अगदी निसर्गाला धरून आहे, कधी काय केलं पाहिजे ते, बरं का। देवकर्म पूर्वांनी, पैतृक कर्म अपराह्नी, दुपारी पितृकर्म। पित्राचं जेवण कधी आहे? सकाळी नाही, सायंकाळी नाही, दुपारी पित्राचं जेवण झालं पाहिजे। नाही मग पितर म्हणतो बा प्लॉट येलय, भरात येलय, मग माझं 5 वाजे लोक जमत नाही, काहीच फायदा नाही। पित्राचं भोजन हे दुपारी 2 पर्यंत, अधिक झालं तर 2 पर्यंत, तसं पाहिलं तर 1 पर्यंतच आहे। बऱ्याच ठिकाणी पित्राचं जे जेवण असतं ते त्या गावामध्ये सकाळच्या जेवणाचाच तो स्वयंपाक केव्हा केलेला असतो आणि तेच 12ला जेवण सुरू होतात। 12ला पात्र पूजून 12ला जेवण सुरू होतात। आपल्याकडे सकाळचं वेगळं होतं, मग पुन्हा दुपारचा स्वयंपाक सुरू होतो, नाही? 4 वाजता पितर जेवतो, नाही तसं नाही। पितराचा वेळ आहे, त्या वेळातच ते कालावधी आहे, त्या काळातच ते येत असतात। माध्यांनी मनुष्य कर्म,
माध्यांनी सायंकाळी त्या ठिकाणी मनुष्य कर्म सांगितलेलं आहे. हा काळ नियमासे पाही लोप झाली या व्यर्थ जाई राक्षसने ती कृत क्रिये हरोनी हा काळ नियम आहे. हा चुकला नाही पाहिजे. हा चुकला की कर्माचा लोप होतो. म्हणजे केलेल्या कर्माचं फळ भेटत नाही, फक्त केल्यासारखं होतं बरं का, फळ भेटत नाही. आणि मग राक्षस नेती कृतक्रिये, राक्षस त्या केलेल्या कर्माचं फळ घेऊन जातात अयोग्य वेळी केलं तर. श्राद्ध केली या पावे स्वर्ग, न केली या नरक भोग, हेची सांगता वाढेल अनेक कथा कल्पतरू. श्राद्ध मातृश्राद्ध असेल, पितृश्राद्ध असेल, हे श्राद्ध त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्यानं स्वर्ग प्राप्ती होत असते, पूर्वजांची होते आणि यालाही त्या ठिकाणी पितरांचा आशीर्वाद त्या ठिकाणी लाभतो. मग आपली आई असतील, आपले वडील असतील, आपले पूर्वज कोणी असो, त्यांचं सर्व श्राद्ध ठरलेल्या काळात झालं पाहिजे. वर्षातून 3 वेळेस आपल्या पूर्वजाची आठवण आपण केलीच पाहिजे, त्यांचं पूजन केलंच पाहिजे. त्यामध्ये पितृपक्ष आहे पुढे भाद्रपदामध्ये, त्या पितृपक्षामध्ये त्यानंतर अक्षय तृतीया आहे अखजी त्या दिवशी, आणि 1 वर्ष श्राद्ध. त्यांना ज्या तिथीवर त्यांचं वैकुंठ गमन स्वर्गवास झाला त्या तिथीवर. अशा प्रकारे असो धर्म म्हणे भीष्मा लागून, ब्राह्मण मारिली वाचून, ब्रह्महत्या घडे कवन प्रकाराही. नवीन प्रश्न आहे धर्मराजाचा. ब्राह्मण मारल्या वाचून ब्रह्महत्या कशानं घडते? खरं ब्रह्महत्या कशाला म्हणतात? ब्राह्मण मारला, संत एखाद्या ब्रह्म जाणणाऱ्या व्यक्तीला, आत्मज्ञानी व्यक्तीची तुमच्याकडून जर हत्या झाली तर त्याला काय म्हणावं? ब्रह्महत्या. पण ब्राह्मणाला न मारता ब्रह्महत्या कशी होते बर का. कधी कधी ब्राह्मणाला न मारता सुद्धा ब्रह्महत्या त्या ठिकाणी. हो वा, सुंदर हार तयार केलेला होता तुम्ही नाही का? मगरबाई करून आला का? दरवर्षी त्यांचा नियमच असतो ते. वा, तुमच्या हारापुढे हार मानावीच लागते. तव म्हणे गंगानंदन, ब्राह्मणाचे आमंत्रण मग दे न दे उचित दान, ते ब्रह्महत्या होय. ब्राह्मणाला आमंत्रण द्यायचं दान देण्याकरता, आणि द्यायचंच नाही. ब्रह्महत्येचं पातक लागतं, आमंत्रण द्यायचंच नाही ना. मग आपलं देणं होत नसेल तर आमंत्रण द्यायचं नाही, पण आमंत्रणही द्यायचं, कबूलही करायचं, द्यायचंच नाही. ब्रह्महत्या लागते. तव म्हणे गंगानंदन, आणि जो करी वृत्तीहरण, संतापवी गौ ब्राह्मण, तो ब्रह्मग्न इत्यादी गौण ब्रह्महत्या जाणीचे. आणखी काही गौण ब्रह्महत्या सांगितल्या. वृत्तीहरण म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या चित्ताचं हरण करणे, वृत्तीहरण करणे, त्याला लोभ दाखवणे. त्यानंतर गायी आणि ब्राह्मणाला राग आणून देणे, संतापणे किंवा त्यांना मारणे, ही ब्रह्महत्यासारखंच त्या ठिकाणी. मग सकळ ऋषी देखता, धर्म म्हणे गंगा सुता, कोण देश आश्रम पर्वता पुण्य प्रकृष्ट. कोणता देश आणि कोणता आश्रम असा आहे की जिथे गेल्यानंतर कष्ट होतात. तव म्हणे गंगा कुमार, ये अर्थी परिकर, शिलोच्च सिद्धांत प्रश्नोत्तर ऐके धर्मा. या संबंधित तुला एक इतिहास सांगतो. शिलोच्च सिद्धांत प्रकार आहे, ऐका काय आहे त्यांचा. प्रश्नोत्तर आहे, प्रश्नोत्तर दोघांचे. कोणी एके समयांतरी सिद्ध फिरत देशांतरी, तव शील वृत्ती देखून नेत्री गेला घरी तयाचे. सिद्ध फिरत होता. शिलोच्च सिद्धांत प्रश्नोत्तर. एक सिद्ध ऋषी महात्मा होता आणि शीलवृत्ती देखून नेत्री गेला घरी तयाचे. तो सिद्ध ऋषी एक फिरत होता आणि तपस्वी फिरत होता. एकाची शीलवृत्ती, चांगली वृत्ती पाहून तो त्यांच्या घरी गेला. ग्रहस्थे अतिता पूजिले, भोजनोत्तर बैसविले, संतोषे करू लागले सुखवार्ता. आणि तो सिद्ध योगी त्याच्या घरी गेल्यानंतर त्यानं त्याचा आदर आतिथ्य वगैरे केलं, भोजन झालं, आणि मग भोजनानंतर त्या ठिकाणी सुखवार्ता सुरू झाली. कसं आहे काय, सगळ्या गप्पा वगैरे. तव पुसे शीलवृत्ती, कोण आश्रमगिरी फिरले ती, ते पुण्य प्रकृष्ट प्रीती सांगा मज. तुम्ही कोणकोणते त्या ठिकाणी क्षेत्र वगैरे त्या ठिकाणी फिरलेले आहात, कोणकोणत्या गिरीपर्वतावर गेलेले आहात, कुठं पुण्य आहे आणि कुठं गेल्यानंतर कष्ट होतात ते आम्हाला सांगा. मग सिद्ध सांगे समग्र, नैमिष हिमाचळ पुष्कर, गंगा यमुना कुरुक्षेत्र शरयू चंद्रभागादी, हे तीर्थ आहेत सगळे. नैमिषारण्य माहित आहे ना,
नैमिषारण्यामध्ये सगळ्या कथा झालेल्या आहेत. सूत आणि शौनकादिकाचा संवाद नैमिषारण्यातच झालेला आहे. भागवत कथा ही तिथंच सांगितलेली आहे. इतर सगळ्या पुराणांचा संवाद तिथंच झालेला आहे. हिमाचल, पुष्कर, गंगा, यमुना आणि कुरुक्षेत्र, शरयू नदी म्हणजे अयोध्येतील आणि चंद्रभागा, काशी, काश्मीर मंडळ अंती जितक्या समुद्रगामिनी असती तितक्या पवित्र बहुता श्रेष्ठी जाना. हे सगळे श्रेष्ठ आहेत. समुद्राकडे जाणाऱ्या वाहणाऱ्या पवित्र नद्या सगळ्या पवित्र आहे. कलिंग देशी अनिक, गंगाद्वार कुशावर्त बिल्वक, नील पर्वत कनखल देक, धूत पापात दक्षिणे. कलिंग देश आहे, तिथं काय आहे, गंगाद्वार आहे, कुशावर्त आहे, हे जे ठिकाण आहे तिथले नील पर्वत आहे. कनखल नावाचा त्या ठिकाणी क्षेत्र आहे, तिथं दक्ष प्रजापतीने यज्ञ केला होता. कनखल, सतीला आमंत्रण नव्हतं, तो कनखल क्षेत्र. वाराणसी, विश्वेश्वर, द्वारका आणि पंढरपूर ऐशी पुण्यस्थळी अपार प्रभासादी. वाराणसी विश्वेश्वराचं 7 ज्योतिर्लिंग 12 प्रातकाळी स्मरण करा, कोटी फळे उद्धरा, बवहा तारा बापांनो. सोमवारच्या अभंगामध्ये आपण म्हणतो ते काशी विश्वेश्वर आहे. द्वारका आहे परमात्म्याची. आपल्या महाराष्ट्रातलं क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे. प्रभास क्षेत्र आहे, जिथं भगवान श्रीकृष्णांनी आपला देह ठेवला होता बरं का. तर प्रभास नावाचं क्षेत्र आहे, जिथं भगवान परमात्म्याच्या अंगठ्याला त्या पारध्याकडून बाण लागला होता, ते प्रभास क्षेत्र. गंधमादन पर्वोत्तम, कोणाचे सांगू महात्म्य, तो शीलवृत्ती गंगा महात्म्य पुस्ता झाला. अरे एवढे तीर्थ आहेत की नेमकं महात्म्य सांगू तरी कोणाचं. मग तो शीलवृत्ती त्या ठिकाणी म्हणतोय सिद्धाला की मला गंगा महात्म्य सांगा. ऐकोनी सिद्ध म्हणे आपण, जेत गंगा तो देश धन्य, पर्वताश्रम स्पर्शिले जाण तेही धन्यची. धन्य आहे तो प्रदेश की जिथून गंगा मैया गेलेली आहे. जे गंगेसी जाती, स्नानदान तर्पण करते, 10 पिढ्या उद्धरती त्या नराच्या. गंगा देखिलिया स्पर्शलिया, स्नानवंदन केलिया, बहुता जन्मी अर्जिलिया, पापाक्षय होय. नुसती डोळ्याने जरी पाहिली, स्पर्श जरी केला आणि मग स्नान जर केलं तर काही राहत नाही. बहुत जन्मीचं सुद्धा त्या ठिकाणी पाप तिथं क्षय होतो, निघून जातं. अशा प्रकारे वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष किंवा सकळ पापे जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. गंगा पाप हरणाचं त्या ठिकाणी काम करत असते. अघनाशिनी आहे गंगा. मग सिद्ध वाक्य विश्वासला, शीलवृत्ती गंगेशी गेला, स्नान पाणी पवित्र झाला, ऐसे पुण्य प्रकृष्ट. मग त्यानं शीलवृत्तीने सिद्धाचं वचन ऐकलं आणि गंगेच्या स्नानाला त्या ठिकाणी गेला. अहो, ज्या तीर्थावर आपला भाव बसला त्या तीर्थाचा आनंद येत असतो. तुमचा ज्या तीर्थावर भाव आहे, श्रद्धा आहे, तिथं जाऊन आनंद होतो. सगळ्यांनाच पंढरपूरला जाऊन आनंद मिळतो का? सगळ्यांनाच पैठणला जाऊन आनंद मिळतो का? नाही. काही वेगळ्या तीर्थाला जाणारे लोक असतात. काहींना त्या ठिकाणी माहूरला जायला आवडतं, काहीला तिकडं काही इतरच दुसरं काही भलतंच असलं तिकडं दुसरीकडे जायला आवडतं. कोणाला मढीला जायला आवडतं, कोणाला एखाद्या बाबाकडे जायला आवडतं, कोणाला अंगारा आणायला जायला आवडतं, कोणाला. सगळ्याच पंढरपूरला मन रमतं का? नाही नाही. सगळ्याच पैठणला आळंदीला मन रमत नाही. ते म्हणतात काय तिथे इतका करदान, अरे 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 काय नाही का. ज्या तीर्थावर भाव बसला त्या तीर्थात आनंद येत असतो. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. आधी भाव धरी, तीर्थव्रती भाव धरी आणि मग शांती दया पाहुणा हरी करी. हा मग तसं परमार्थात सुद्धा भाव अगोदर. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणियान विठोबाची. तसं या सिद्ध वाक्यावरून गंगा महात्म्य ऐकलं, त्याच्यावर भाव बसला आणि मग गंगेचं स्नान केलं. बर, मी थोडक्यात सांगा, रेकॉर्डिंग चालू. काठी भरून चालले. बर, कुठं? मेळावा तिथे आहे का?
संगम म्हणतात. हा संगमावर स्नान झाली तुमच्या पायाच्या वा नदी गंगा भरून जाते काठोकाठ. आनंद आहे. वा गोपाल कृष्ण भगवान की जय. तव धर्म म्हणे सद्भावे रायाने काय करावे इह परलोक साधावे उपाय कवन. राजानं काय उपाय करावा त्यालाही सुद्धा परलोकाला जायचंय साधायचंय परलोक. नुसतं जायचं नाही जायचं तर आपल्याला सुद्धा आहे पण हे सगळं सिद्ध करून जायचंय. इथं आलेल्या मनुष्य देहाचं आत्महित साधून जायचं आहे. मग म्हणितले गंगानंदने ब्राह्मणाचे आशीर्वचने राज्य पाविजे रायाने आणि स्थिर होय. ब्राह्मणाचं आशीर्वचन घ्यायचं त्यांना सुखी ठेवायचं आणि राज्य करायचं. मेली यावरी स्वर्ग पावे म्हणून ब्राह्मण पूजावे नमस्कारावे दान द्यावे सुखी की जे. राजा करता हे काही कर्तव्य आहे. ब्राह्मणे सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठच त्या ठिकाणी सांगितलेले आहे. ब्राह्मण म्हणा साधू संत म्हणा फक्त आता उल्लेख ग्रंथामध्ये ब्राह्मणाचा आहे पण त्याही पेक्षा श्रेष्ठ साधू संत आहे. नुसता ब्राह्मण कुळात जन्माला आला म्हणून त्या ठिकाणी तो श्रेष्ठ नाही यांच्याही पेक्षा साधू संत श्रेष्ठ आहे. म्हणून इथं अर्थ आपण घेत असताना असा घ्यायचा की साधू संतांचं पूजन करून राजाने त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला पाहिजे. मग त्यामध्ये ब्राह्मण सुद्धा आले तपस्वी सुद्धा आले आणि दान धर्म केला पाहिजे. हे राजधर्म विशेष एदतर्थी इतिहास प्राचीन पृथ्वी सांगे परियेस वासुदेवासी. राजधर्माबाबतीत आणखी एक इतिहास आहे. पृथ्वीनं वासुदेवाला सांगितलेला उपदेश ऐका की ब्राह्मणापासून श्रीपती सद्बुद्धी आणि कीर्ती सकळे सुखे पावली ती ब्राह्मण प्रसादे. ब्राह्मणापासूनच सद्बुद्धी सत्कीर्ती आणि सर्व सुख हे ब्राह्मणाच्या प्रसादानं त्या ठिकाणी मिळत असतात. ब्राह्मणाचा आशीर्वाद त्या ठिकाणी असला पाहिजे. ब्राह्मणे जया देवपण दिले ते प्रत्यक्ष देव जाहले ज्यासी शापिले ते चवले स्थानापासून. ब्राह्मणांनी ज्यांना आशीर्वचन दिलं अहो साधू संतांच्या मुखातून शब्द जर निघाला त्याचं कल्याण होण्याचा तर त्याचं कल्याणच होतं आणि त्यांच्या मुखातून जर शाप निघाला तर त्याची राखरांगोळी होते. म्हणून साधू संत ब्राह्मणाचा आशीर्वाद घेतला पाहिजे शाप नाही. ब्राह्मणे सिंधू खारट केला इंद्र सहस्त्र भग झाला तोची सहस्त्र नेत्रत्व पावला तत्प्रसादे. काय शक्ती ब्राह्मणाची. खारट केला सिंधू नाही का खारट झाला सिंधू. नाही तर सिंधू पहिले खारट होता का नाही पण ते प्राशन केला आणि मग शरीरातून बाहेर निघाल्यानंतर तो काय झाला खारट झाला. कोण प्राशन केला होता अगस्त्य ऋषीने. अगस्तीने घोट घेतला होता बर का. त्यानंतर सहस्त्र भग झाला इंद्राला भद पडले अंगाला 1000. कोण शाप दिला गौतम ऋषींनी. इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा त्याची सहस्त्र नेत्रत्व पावला तत्प्रसादी. पुन्हा ब्राह्मणाच्या प्रसादानं 100 नेत्र त्याला त्याच्या जागी झाली त्या भदाच्या जागी. किती सांगू पुरुषोत्तमा या ब्राह्मणाचा महिमा म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ धर्मा जगत्रयी. सगळ्या जगामध्ये धर्मामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे. हे निरूपण ऐकोनी धर्मकुसे भीष्मा लागुनी की स्त्रीचा स्वभाव मज लागुनी सांगीजे साकल्ले. राजाचा प्रश्न आहे की स्त्रीचा स्वभाव आम्हाला सांगा. चला तव भीष्म म्हणे कुंती सुता आता ऐकी इतिहास कथा पंचचूळा विधी सुता झाला संवाद. महिलांचा स्त्रीचा स्वभाव या ठिकाणी विचारलेला आहे. 24व्या अध्यायात स्त्रीच्या बाबतीत काही गोष्टी आलेल्या आहेत तसं इथंही विचारलेलं आहे. तू म्हणाल तुम्हाला कसा माहित मी तर काही नव्हतो 24व्या अध्यायाला पण ते आला थोडाफार अंदाज मला. लक्ष्मी स्त्रीच्या काही कशी प्राप्त होती. तेच म्हणलं ना. अजून काही उघडला नाही तर उद्या उघडू पाहतो. राहिलेले 2 अध्याय पूर्ण करून देऊ. काल कीर्तनाला गेल्यामुळं कालचा भाग आपला अपूर्ण राहिला. तर काय म्हणतात एक इतिहास आहे पंचचूळा आणि विधी सुता या दोघींचा संवाद आहे काहीतरी आपण बघू. पंचचूळा अप्सरेसी हेची नारी दे पुसले विशेषी मग येरी म्हणे तयासी ऐके नारदा. विधिसुत म्हणजे नारद ब्रह्मदेवाचे पुत्र. पंचचूळा ही अप्सरा आहे आणि नारद या दोघांचा संवाद आहे. तिनं नारदाला काय सांगितलं ऐका. स्त्रियासी अपवाद अत्यंत काम स्वभावा संतत त्या पुरुषा व्यतिरिक्त बरवे देखती ना. अपवाद अत्यंत अपवाद म्हणजे शंका.
स्त्रियांना शंकेखोर जास्त आहे असं त्या 16 अप्सरेचं मत आहे. आणि काम स्वभाव, इच्छा स्वभाव त्या ठिकाणी जास्त आहे. आपल्या पती व्यतिरिक्त त्या इतर कोणालाही बरं पाहत नाही असं तिचं मत त्या ठिकाणी आहे. अग्निशी काष्ठेन पुरती उदके सिंधुसी अतृप्ती तैसे पुरुष स्त्रिया प्रती न पुरती देखा स्त्रिया स्वभावे चंचळती पुरुषासी न राखविती कथा येती एदरते सांगू अपूर्व. एक वेळेस अग्नीला शांत करायचं म्हटलं तर काष्ट पुरतात का? अग्नी काष्टानं शांत होईल का? काष्ट म्हणजे काय? लाकूड. किती लाकड टाकल्यावर अग्नी शांत होईल? नाही होत. किती समुद्रामध्ये पाणी आल्यानंतर तो पूर्ण भरेल? नाही. तसं स्त्रीचं अंतकरण त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. हव्यास, हे पाहिजे ते पाहिजे, हे मिळवायचं ते मिळवायचं. एखादा नवीन पॅटर्न आला तर तो आपल्याकडे आलाच पाहिजे. तो साडीचा असो, चपलाचा असो, मेकअप मधला असो, नाही का? नवीन पॅटर्न आला म्हणजे अलंकारातला असो, तो घेतल्या गेलाच पाहिजे. हा हव्यास स्त्रीच्या मनाचा त्या ठिकाणी पहिल्यापासून त्या ठिकाणी आहे. म्हणून शास्त्राने इथं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणखी एक काय सांगितलं त्यांनी? एक इतिहास का काहीतरी सांगत होते ना, सांगू अपूर्व. एक कथा आहे. कोणी देवशर्मा नामे ऋषी रुची व्हावे भारी आतयाची परम सुंदरी लावण्याची राशी जेवी. एक देवशर्मा नावाचा ऋषी आहे. रुची नावाची त्याची पत्नी आहे. गोड नाव आहे. काय? रुची. बरं का, लक्षात ठेवा, काम पडलं. रुची. देवशर्मा हे त्या ब्राह्मणाचं ऋषीचं नाव आहे. परम सुंदर आहे, लावण्यवती आहे. परपुरुषा पासावजान तिसी देवशर्मा करी रक्षण तव समयांतरी तो ब्राह्मण चालीला ऋषी यज्ञी. आणि तो तिचं रक्षण वगैरे करायचा. मग एकदा त्याला यज्ञाकरता बोलावं आलं. तो यज्ञाला चाललेला आहे. तो जाते वेळी ऋषी बोलिला वपुला शिष्यासी राखावी स्त्रीशी बऱ्या प्रकारे. आपल्या शिष्याला सांगितलं की माझ्या पत्नीचं संरक्षण तू कर, लक्ष ठेव, तिच्यावर काळजी घे. तो जाते वेळी परम कामिक सुरेश करी परस्त्रीच अभिलाष रूपे पालटी बहु अस नाडावया. पुढे गेलो पण यातल्या ओव्यास याची रचना थोडी वेगळी. तो जाते वेळी ऋषी बोलला वपुला शिष्याशी राखावी स्त्रीशी बरव्या प्रकारे परम कामिक सुरेश करी परस्त्रीचा अभिलाष. आता समजलं. सुरेश म्हणजे कोण? इंद्रदेव. इंद्रदेव हा कामुक आहे आणि तो परस्त्रियांवर त्या ठिकाणी नजर ठेवून असतो. रूप पालटून त्या ठिकाणी नाडायला येतो, फसवतो तो इंद्र. त्यानं अगोदरही बऱ्याच ठिकाणी तशी फसवणूक केलेली आहे. सर्वासी भ्रांती घालोनी कांता भोगी प्रवेशोनी ऐसे शिष्या शिकवणी यज्ञकरणी चालेला. आणि सांगितलं भ्रांती, सगळ्यांना भ्रमात टाकतो तो, माझंच रूप घेऊन येईन आणि म्हणून सावधान राहा. गेला यज्ञाला. तेने विचार मग विपुल शिष्य संतत तिये इंद्रापासून रक्षित परम कपटी सुरनाथ म्हणून या. तेने विचारले चित्ती इंद्रासी नाना रूपे असती तरी कवनीय युक्ती राखावी ये. आता इंद्र जर वेगवेगळे रूप धारण करून येतो तर आपल्याला कसं काय ओळखू येणार? त्याचं रक्षण करायचं कसं? आता गुरुनं आज्ञा दिली. तो वायुरूप धरून जाई वैशी स्पर्शून म्हणून योग बळे करून तियेची देही प्रवेशला. तो जर वायुरूप धारण करून आला, नीला स्पर्श करून गेला तर मग यानं योगाच्या बळानं गुरुकडून जी काही विद्या शिकलाय त्या योग बळानं या शिष्यानं तिच्या शरीरामध्ये काय केला? देहामध्ये प्रवेश केला. इंद्र सुंदर रूपे आला तो स्त्रियेचे म्हणी. इंद्र सुंदर रूपे आला तो स्त्रियेचे मनी भावला. मग सुरनाथ बोलिला की हा समय अपूर्व. पण तिथं आलेला इंद्र त्याने त्या ठिकाणी सुंदर रूप धारण केलं. हिच्या मनाला त्या ठिकाणी भुरळ पाडली आणि मग तो काय म्हणू लागला? इंद्राला तो टाइम फावला समजा. आता सर्वता चुकू नये येरी शिष्याचे निभये काहीच न बोले समयती तव इंद्र नेटला. पण ही त्या ठिकाणी शिष्यांच्या भीतीमुळे काहीच बोलायला तयार नाही. म्हणे निर्जन प्रदेशी पर्येसी तरी कापान बोलसी येरी म्हणे कान देखसी वपुला माझे देही. आणि मग ती म्हणू लागली अरे माझ्या रक्षणाकरता तो जो वपुला नावाचा शिष्य आहे तो माझ्या देहामध्ये त्यानं प्रवेश केलेला. इंद्र काम मोहित झाला परी वपुला देखुनी पळाला.
जवळ देवशर्मा गृही आला तो वपुले कथेला वृत्तांत. पण त्या शिष्याला पाहून इंद्र पळून गेला. त्याच्या लक्षात आलं ते तिनं सांगितलं त्याला. मग जेव्हा देवशर्मा ऋषी परत आला तेव्हा शिष्यानं आपल्या गुरुला सांगितली कथा. तेने ऋषी संतोषला. शिष्याशी वर देता झाला. वपुल सुखे फिरून निघाला पृथ्वी मंडळ. बरं झालं तुझ्यामुळं माझ्या पत्नीचं रक्षण झालं, तू फिरू लागला. मग शिष्य निघून गेला. तेव्हा सुरांगना स्वर्गी जात होती. ती मस्तकीची पुष्पे जाती पडली देवश्रम आश्रमाप्रती. अमलाने सुपरिमळे ती रुचीने देखिली घेऊन मस्तकी घातली. मग बहिणीच्या घरी गेली प्रभावतीचे. आकाश मार्गातून त्या ठिकाणी सुरांगना जात होत्या, अप्सरा वगैरे. त्यांच्या मस्तकावरची फुलं ती खाली पडली. या देवशर्माच्या आश्रमावर हिनं ती उचलली. रुचीने आपल्या मस्तकावर धारण केली. बहिणीच्या घरी प्रभावतीच्या घरी ती गेली. तै प्रभावती देखिले म्हणे कैची फुले परिमळे हिमज द्यावी ऐसी बोले रुची प्रती. एवढे सुंदर परिमळाचे फुलं आहे वासाचे मला दे. येरी येऊनी गृहासी सांगे देव शर्मयासी. मी जात असे फुलासी बहिणी माझी. जी मागत असे फुलाशी बहिणी माझी. ही घरी आली सांगितलं पतीला म्हणे माझ्या बहिणीने या फुलाची मागणी केली. त्याची वपुला आला भेटीस. भेटीसी देवशर्मा म्हणे तयासी तो आणावी पुष्पासी जाऊनी स्वर्गी. यानं शिष्याला सांगितलं माझ्या पत्नीला ही फुलं पाहिजेत, तू स्वर्गामध्ये जाऊन ते फुलं घेऊन ये. येरू चालीला ती स्थळी जेथे देवांगणेने वेणी सोडिली आणि फुले होती पडली तेथे गेला. जिथे त्यांच्या वेणीतून ते फुलं पडले होते त्या ठिकाणी तो शिष्य वकुला गेलेला आहे. मग ती फुले घेतली. येत असे गगन पोकळी तो विचित्री देखिली दोन्ही स्त्री पुरुषे. आणि मग ती फुलं घेऊन येत असताना पोकळी म्हणजे आकाश मार्गातून येत असताना त्यानं एक विचित्र दृश्य पाहिलं. ती चक्रभ्रमी खेळत होती. इरू ख्याल पाहे अति तव 6 जण देखिले पुढती फासे खेळता. खेळ काहीतरी चक्रभ्रमीचा फासे खेळण्याचा. ते 6 जण त्या ठिकाणी ते चक्र खेळ खेळत होते बरं का. हे कोण पाहिलं? आकाश मार्गाने फुलं घेऊन येणाऱ्या वपुला नावाच्या शिष्या. ते म्हणती एकमेकात कोणी साक्षी नसे येथ जो खोटे खेळेल त्याचे माथे पाप वपुल मुनीचे. ते खेळता खेळता एकमेकात म्हणू लागले की कोणी साक्षी नाही म्हणे आपल्याला. जो आपल्यामध्ये खोटा खेळ खेळेल त्याच्या मस्तकी या वपुल मुनीचे शिष्याचं पाप. मग त्याला आश्चर्य वाटेल ना पाप नेमकं कोणतं. ते वपुले ऐकून अंतरी थोर झाला खिन्न लाजून म्हणे आपण असो तपस्वी सत्याचार. त्याला वाटलं बा आपल्या यांचं खेळणं खोटं झालं तर आपल्या मस्तकावर पाप. जो खोटं खेळेल त्याचं पाप ऋषीच्या मस्तकावर. आपलं असं कोणतं पाप आहे? आपण तर तपस्वी आहे. आतापर्यंत पापाचं आचरण खोटं आचरण आपण केलं नाही. कैसे केले पाप आपण म्हणून याला संतोषोन संतापून आश्रमी फुले पुढा ठेवून नमिला श्री गुरु. फुलं आणले गुरुच्या चरणावर ठेवले. सांगितलं गुरुजी माझं असं कोणतं पाप आहे? मी ऐकलं फक्त दुरून, मी केलेलं नाही. यावरी म्हणे गुरुमुनी तू काय देखील म्हणे वपुल चिंतावनी म्हणे सर्व सांगता झाला. तू वनात काही पाहिलं का? तवा तो सांगू लागला चिंतावनी सांगता झाला. तव सर्वज्ञ ते ऋषी बोले तुझ्या गुरुपत्नीशी योग बळे एकाकार करुनी वहिले राहिलासी एकांती. तर ऋषी ज्ञानानं त्या ठिकाणी त्यांनी ओळखलं म्हणे गुरुपत्नीशी योगबळे एकाकार करून तिच्या रक्षणाकरता तू तिच्या शरीरात प्रवेश केला ना. आणि ती कोण होती? गुरुची पत्नी आहे. तू केलं रक्षण तिचं, परंतु तिच्या रक्षणाकरता तिच्या शरीराच्या सोबत तू राहिला ना तरी परस्त्री जवळी पाहे. जो पुरुष एकांती राहे तो परमपातकी होय जाण शिष्या. एकांतामध्ये परस्त्री सोबत जर राहिला तर त्याला पातक आहे. नाथ महाराजांनी साधकाला उपदेश करताना चिरंजीव पद नावाचा ग्रंथ लिहिलाय. 41 वयाचा ग्रंथ आहे.
तर त्यांनी त्याच्या पुढेही सांगितलेलं आहे, नको नको स्त्रियाचा सांगात, नको नको स्त्रियाचा एकांत, नको नको स्त्रियाचा परमार्थ, घात करती पुरुषाशी. त्यातली उभी आहे. नाथ महाराज म्हणतात नको नको स्त्रियांचा एकांत. त्यामध्ये तर सांगितलेलं आहे की आई आणि बहिणी सोबतही पुरुषानं एकांतात राहू नये. त्याच्या अंतकरणात पाप नसतं पण राहू नये असं शास्त्राचं त्या ठिकाणी काय आज्ञा आहे. नको नको स्त्रियाचा एकांत सांगात आणि परमार्थ सुद्धा नको. का? कारण त्याच्या साधक दशेवर त्या ठिकाणी शिंतुडे उडू शकतात किंवा समाज त्याच्याकडे वाईट नजरेने पाहू शकतो. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे साधक मंडळींना उपदेश केलेला आहे. गुरु तेच म्हणतात की शिष्या, हे पातक तुझ्याकडून घडलेलं आहे. जरी म्हणशीला आपुले म्हणी की एकांती नसे कोणी, एकी होती गुरुपत्नी मग कैसे ठाऊके. जर तू म्हणत असेल की गुरुपत्नीच्या रक्षणाकरता मी जे कृत्य केलं ते मला कोण पाहलं, कोण पाहलं, मग त्याचं उत्तर आहे कोण पाहलं तरी चक्रभ्रमी खेळती दोन्ही, जे तुझं भेटली वनी ती दिवस आणि रजनी सत्य जाण. जे तुला चालता चालता दिसले दोघं पती पत्नी खेळत असताना ते कोण होते? दिवस आणि रात्र नावाचे दोन पती पत्नी होते. तुम्ही करत असलेलं कर्म तुम्हाला जरी वाटत असलं की मला कोणीच पाहत नाही, तरी तुम्हाला पाहणारी जोडी आहे. रात्रीच्या वेळी ती रजनी आहे आणि दिवसाच्या वेळेला दिन आहे. दिवस आणि रात्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहत असते. फक्त तुम्हाला वाटतं पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारी भीती चांदण्या. त्या मांजरीला काय वाटतं? ती दूध प्यायला आली की तिची एक काय प्रक्रिया आहे, काय सवय आहे, ती काय करते? गॅस बंद करते ना वाटतं. मला वाटलं मांजरीला जर दूध प्यायचं असलं तर आधी ती गॅस पण ती बंद करते, बघून उचलती, मागच्या खोलीत जाऊन सासू नसली की ती. असं नाही, मांजरीला जर दूध प्यायचं असलं तर ती डोळे बंद करते. आणि डोळे बंद करते का करते? तिचा असा भ्रम आहे. आपण सुद्धा डोळे बंद केले की आपल्या डोळ्यापुढं काय येतं? अंधार. तसं त्या मांजरीला वाटतं की आता मी डोळे बंद केले म्हणजे सगळ्या घरातले लाईट बंद झाले, मला कोणीच पाहत. खरंच तसं असतं का? तसं नसतं. जरी त्या ठिकाणी शेजारी लवकर गेले, आज भंडारा होता म्हणून मग आपण त्याचा भाजी उपटून आणली, त्याच्या तुरीच्या शेंगा सोल्याला वरबडून आणल्या. तुम्हाला वाटतं आपल्याला कोणच नाही पाहिलं. कडील सांबार आणला नाही का, तळायला मिरच्या आणल्या भैयाला नाही का. जरी तुम्हाला असं वाटत असलं तरी तुम्हाला पाहणार कोण आहे? दिन आणि रात्र आहे, सूर्यनारायण आहे. आणि तुमच्या स्कंदावर बसलेले तुमचं गुप्त चित्र काढणारे चित्रगुप्त आहे. तुमचे सगळे गुप्त चित्र काढायची CCTV कॅमेरे इथं आहे. त्याच्यामुळं तुला जरी वाटत असेल आम्हाला कोण पाहिलं, गुरु शिष्य संवाद चालू या, तर तिथं ती जी कोण होती माहितीये का? ती दोघं, ती दिवस आणि रजनी, या दोघांनी तुला पाहिलेलं होतं. पुन्हा आहे तरी चक्रभ्रमी खेळती दोन्ही, साही जण फासे खेळती, ते साही ऋतू देखी जते, पाप पुण्याचे साक्षी होती प्राणी मात्रा. जे 6 जण खेळत होते ना फाश्याचा खेळ, आज याचा फासा झाला की तो फासा टाकायचा. ते 6 ऋतू होते. ऋतू एक झाला की दुसरा ऋतू येतो ना, ते ऋतू होते. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, हे ठोकती नाहीत पण आपण मागं पाहिले ते 6 ऋतू ते असे आहेत. तो आन सांगितले ते पाप पुण्याचे साक्षी आहेत बरं का. आपल्या पाप पुण्याचे साक्षी आहे. म्हणून आपल्याला जरी वाटत असलं की मला चोरी करताना कोणी पाहत नाही, मी पाप कर्म करत असताना मला कोणी पाहत नाही, तर ही प्रकृती त्याला साक्षीदार असते. ही प्रकृती तो आन सांगितले मजसी आणि माझी स्त्रीयसी, योगे एकांती राहिलासी. हे पाप केलं तू, तेने तुझं नरक होती, परी इंद्रापासव राखिली होती, तेने पुण्य स्वर्ग गती होईल तुझं. ते पापही झालं, माझ्या पत्नीचं रक्षण केलं हे पुण्यही झालं. त्या पापानं नरकाला जाशील आणि या पुण्यानं स्वर्गाला जाशील. असं कसं? ऐशी स्थिती जाणीजे तरी गुप्तही पाप न कीजे, करिता अहोरात्र जाणीजे ऋतुसाही जाणती. ते टप्प्याटप्प्यानं होईल. काही काळ पुण्याचा उपभोग, काही काळ पापाचा उपभोग होत असतो बरं का. कारण जसं जसं कर्म असलं तसं तसं ती पुढं येत असतं. तर म्हणून आपल्याला ते उपदेश करतात की याकरता गुप्त पाप सुद्धा मनुष्याने केलं पाहिजे नाही. तसा माणूस उघड पाप करतच नाही. उघड काय करत असतो? पुण्य.
आपण किती दान केलं, आपण किती धर्म केला, हे काय करत असतो तो असं बोर्डच लावत असतो. आणि पाप केले त्याचा झाकून ठेवतो. पण ते म्हणतात प्रकृतीला त्या ठिकाणी माहिती आहे, म्हणून गुप्तपणे पाप करूच नाही, म्हणजे गुप्तपणे पाप करून उघड करतच नाही तो, त्याची हिंमतच नाही. चल म्हणून ऐके ऋषीवर्या, किती एक पापी स्त्रिया परमपवित्रा भलिया किती एक. म्हणून हे नारदा, हे अप्सरा सांगते नारदाला, म्हणून हे नारदा कित्येक स्त्रिया त्या ठिकाणी पापही करतात आणि काही परमपवित्र चांगल्याही त्या ठिकाणी पतिव्रता मावल्या सुद्धा आहेत. एकी तारीती एकी बुडविती बलिया दुर्लभा सर्वार्थी विशेष संख्या असतात ती ओखटियांच्या. काही कुळाला तारतात तर काही कुळाला बुडवतात, पण विशेष संख्या ओखटियांच्या, म्हणजे जास्त संख्येनं पाप करणाऱ्या स्त्रिया आहेत असं या शास्त्राचं मत आहे. असं काही माझं वैयक्तिक मत नाही. तव भीष्मासी म्हणे धर्म स्त्री परिग्रहे होय धर्म आणि अपरिग्रहे अधर्म, तरी ते विवाह किती. भीष्माला धर्मराजा म्हणतात स्त्री परिग्रहे होय धर्म आणि अपरिग्रहे अधर्म, तरी ते विवाह किती. चला विवाहाचे काही प्रकार आहेत बर का, हे विवाहाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. मग म्हणे पितामह पंचप्रकारीचे विवाह ते ऐके निसंदेह क्रमेची राया. काही विवाहाचे 5 प्रकार आलेले आहेत, ते 5 प्रकार आपण पाहू. कुळशीळ संपन्न आचार गुणवंत देखीजे वर तया कन्या दिजे सादर तो ब्राह्म विवाह. पहिला आहे ब्राह्म विवाह. ब्राह्मणाच्या अग्नी नारायणाच्या साक्षीनं केला जातो तो ब्राह्म विवाह. बर कसं आहे त्याची पद्धत, तर त्याची पद्धत अशी आहे. कुळ पाहणे, शीळ पाहणे म्हणजे वागणूक पाहणे. अगोदर कुळ म्हणजे घरानं, शील आचार संपन्न गुणवान वर त्या ठिकाणी पाहायचा आणि तशाच कुळातली वधू त्या ठिकाणी पाहून त्याला द्यायची. हा झाला ब्राह्म विवाह. म्हणजे आपल्याकडे जो सोयीक पद्धतीने केला जातो त्याला ब्राह्मणाच्या अग्नीच्या साक्षीनं होतो ना, त्याला ब्राह्म विवाह म्हणतात. पहिला प्रकार. कन्या वराडा योग्य देखुनी परस्परे सुखे करुनी देजे महोत्सावे नंदिनी तो क्षात्र विवाह. बर एक क्षात्र विवाह सांगितला, तो कसा आहे तर कन्या वराडास योग्य देखुनी, आपली मुलगी लग्नाला योग्य झाली हे पाहून त्यातलंच आहे, फक्त थोडासा त्यात बदल केला की मोठ्या विवाहानं मोठ्या महोत्सवानं विवाह पार पाडला की त्याला म्हणावं क्षात्र विवाह. हाही चांगलाच आहे बरं का. कन्या वराडा योग्य देखून म्हणजे लग्नाला योग्य झाली पाहून मोठ्या उत्साहानं, काही वडील उत्साहानं लग्न करतात, शिकलेली ठेवतात, काही ते उत्साह आहे ना. म्हणजे तोही कसा आहे क्षात्र विवाह त्या ठिकाणी आहे. एक ब्राह्म विवाह देव अग्नीच्या ब्राह्मणाच्या साक्षीनं, हाही तसाच आहे पण थोडासा क्षात्र विवाह म्हणजे जे क्षत्रिय राजेशाही पद्धतीतले विवाह त्याला क्षात्र विवाह म्हणतात. कन्यावराचे मनी येऊन जो विवाह तो गांधर्व जाण, द्रव्य देऊन भय दावून तो विवाह असुर. तिसरा सांगितला गांधर्व विवाह. गांधर्व विवाह कशाला म्हणतात, कन्यावराचे मनी येऊन दोघांच्या मनात आलं, मागच्या कुटुंबाच्या मनात जरी नसलं आणि दोघांच्या मनानं जर त्या ठिकाणी विवाह झाला तर त्याला गांधर्व विवाह असं म्हणतात, किंवा त्याला आताच्या भाषेत लव्ह मॅरेज किंवा प्रेम विवाह अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलं जातं. हा प्रकार झाला तिसरा. चौथा प्रकार आहे द्रव्य देऊन, पैसे देऊन किंवा घेऊन किंवा भय दाखवून, देतो का नाही असं भय दाखवून किंवा पैसा देऊन केलेला विवाह त्याला आसुर विवाह असं म्हटल्या जातं. तो काही शास्त्राला मान्य नाही, तो आसुर विवाह आहे. कन्येसी हटा अनुग्रहे बांधून माता पिता रडती टाकून बलात्कारिणी जे हरून तो पैशाचे विवाह. पाचवा प्रकारे तिला हट्टानं आग्रहानं माय बापाच्या देखत त्यांना रडवून त्यांना मारून का मनानं हट्टानं बळजबरी घेऊन जाणं, बलात्कारानं घेऊन जाणं, ताकदीनं, त्याला म्हणावं पिशाचे विवाह. असे 5 प्रकारे. एक ब्राह्म विवाह, क्षत्रिय विवाह, गंधर्व विवाह, आसुर विवाह आणि पिशाचे विवाह असे 5 प्रकार त्या ठिकाणी विवाहाचे आहेत. ऐसे पंच विवाह कर्म तया माझी 3 उत्तम दोन्ही बोली जे अधम क्रमेची पायी. त्यातले पहिले 3 चांगले. कोणते? एक ब्राह्म विवाह, एक क्षत्रिय विवाह आणि गांधर्व विवाह. म्हणजे दोघांच्या मनानं जरी झालं तरी तो विवाह शास्त्राला मान्य आहे, कारण जीवन कोणाला जगायचं त्या दोघांना जगायचं, बाकीच्या याचं काय करायचं.
आहे. बाकीच्यांचं मत घेतलं तरी चांगलीच गोष्ट आहे, पण दोघांची जर इच्छा अनुरूप असेल तर बाकीच्यांनी होकार देऊन तो प्रेमविवाह जर झाला तर तो शास्त्राला मान्य आहे. तर तिसरा आणि चौथा मान्य नाही. कोणता? पैसे देऊन आणि बळजबरी केलेला विवाह हा शास्त्राला पहिले शेवटचे 2 मान्य नाही. चला राम जाणे. ब्राह्मणे तिन्ही वराविया, क्षत्रिय दोन्ही कराविया, वैश्य स्वजाती जाणराया, शूद्रावर्जिये त्रिवर्णी. ब्राह्मणाला तिन्ही सोबत विवाह करायला चालतो. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. ब्राह्मणाला, क्षत्रिय आणि वैश्यासोबत विवाह करायला चालतो. वैश्याला वैश्यासोबतच विवाह करायला चालतो, वैश्य स्वजाती जाणराया. आणि शूद्राला फक्त शूद्रासोबतच विवाह करायला चालतो. आलं लक्षात? आता वर्णाश्रम राहिला नाही, आता जाती व्यवस्था आलेली आहे. आता वर्ण व्यवस्था राहिली नाही, आता जाती व्यवस्था आहे आपली. आता सध्या चालू असलेली जात व्यवस्था आहे ना. शूद्री जाठाई अपत्य ते निषिद्ध असे सत्य, म्हणून स्त्री न कीजे निभ्रांत शूद्र जातीची. उच्च कुळातल्या माणसानं शूद्र खालच्या कुळातल्या जातीची स्त्री करू नये. तिच्यापासून निर्माण होणार अपत्य हे त्या ठिकाणी तुमचा उद्धार करू शकत नाही, ते नरकाला घेऊन जातं असं शास्त्राचं मत आहे. एक तर आपल्या कुळातली किंवा आपल्यापेक्षा वरच्या कुळातली त्या ठिकाणी पाहिली पाहिजे. तेच अपत्य होती अनुलोमे शूद्रादी जाती प्रतिलोमे. जी संकलिले युक्त जी बाळे झाली अधर्मे ती वर्णसंकरे. त्या वर्णसंकराच्या वर्णसंकर होतो ना. मग एक वर्ण आणि दुसरा वर्ण एकात आला, एक वर्ण आणि दुसरा वर्ण एकात आलं मग फोडणीचं वर्ण होतं ना. तसा वर्णसंकर त्या ठिकाणी होतो. त्या वर्णसंकराच्या जाती सप्तमस्तबकी बोलिली असती, म्हणून ही संकलिले युक्ती भारतागा. त्या वर्णसंकराच्या ज्या जातीचे प्रकार आहे 7व्या स्तबकामध्ये वर्णन केलेले आहेत. आता इथं सांगण्याचं कारण नाही. आता धर्मपृच्छा करील गंगानंदन निरोपिल त्याची सकळ कथी जेल पुढील प्रसंगी. आता पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पुढे पाहणारच आहोत. ते तर होनी सावधान श्रोती की जे कथा श्रवण विनगी श्रोतया लागून कवी मधुकर. इति श्री कथा कल्पतरू त्रयोदशस्तबक मनोहरो श्री स्त्री धर्माख्यान प्रकारो षड्विशेंध्यायी कथीयला. अशा प्रकारे कथा कल्पतरूतील 13व्या स्तबकातील 26व्या अध्यायामध्ये स्त्री धर्माचा आख्यान धर्मराजाला भीष्माचार्यांनी सांगितलेलं आहे. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. 26 अध्याय पूर्ण झाले. अध्याय 27. श्री गणेशाय नमः. मुनीसी म्हणे राव भारत सांगा अग्रकथा वृत्तांत. मग वंशपायन म्हणत ऐके जन्मे जया. युधिष्ठिरे कुशले भीष्मा म्हणे सांगा गायीचा महिमा. तो भीष्म म्हणे धर्मा ऐकी इतिहास. पुन्हा वेगळा प्रसंग आहे. गायीचा महिमा सांगितलेला आहे, विचारलाय युधिष्ठिर महाराजांनी. सांगतायत भीष्म महाराज इतिहासासहित आहे. नुसता महिमा नाही तर त्यामध्ये काय आहे, इतिहास सुद्धा आहे. च्यवन नहुष संवाद परेश. च्यवन महाऋषी तापस गंगा यमुनेचा मध्य प्रदेश. तेथे तपा करीत असे. च्यवन ऋषी तपश्चर्या करत होते गंगा यमुनेच्या प्रदेशामध्ये. आणि तिथं नहुष राजा आला. नहुष माहिती ना, आता 2-4 दिवसापूर्वी त्याची कथा झाली. नहुष स्वर्गाधिपती झाला, स्वर्गाचा राजा केलता नहुषाला. बर तो नहुष 12 वर्षे पुरली ती. तेथील जळचरे जळांती मुनी सवे खेळती निर्भयपणे. तपश्चर्या केली च्यवन ऋषींनी. तिथले वनातले प्राणी पक्षी जलचर ते सुद्धा ऋषी सोबत खेळत होते. असो कोवनी एके वेळी तेने पारधी येऊन कोळी. त्यासी मत्स्यधरा या जाळी पसरली चहूकडे. एक वेळचा प्रसंग आहे. एका पारध्यानं कोळ्यानं त्या ठिकाणी मासे पकडण्याकरता जाळ टाकले. तव मत्स्य असवे तेथ च्यवनही धरवला जात. बाहेर काढीला तव द्विजनाथ देखला ढिवरी. आता त्या पाण्यात तपश्चर्या चालू होती. कोणाची? च्यवन ऋषीची. जाळ टाकलं तर त्या माशा सगळं त्यात कोण आलं? च्यवन ऋषी आलेले आहेत. त्या धिवरानं ती पाहिलं, त्या कोळ्यानं ती पाहिलं. ते मग ते दुखवले चित्ती च्यवनाच्या पायी लागती. अन्यायी म्हणून विनवती च्यवन पायी मत्स्या ते. महाराज
माझी चुकी झाली, मी काय तुम्हाला पकडायला जाळं टाकलं नाही, माफ करा मला. चवन ऋषी त्या माशांकडे पाहतात, किती एक मेले ती, किती एक चरफडती, देखुनी चवन कापळती आला बहुत. त्या जाळ्यातले मासे असे उडू लागले, काही पाण्याच्या वियोगानंतर पडायला लागले. ऋषीला कसं तरी झालं. मग तो म्हणे, आपण मी मत्स्याचा सहचर जाना, तरी मत्स्य असवे मरणा निर्मित असे. तो म्हणू लागला, मी माशांसोबत त्या ठिकाणी जगणार आहे. मी आता यांच्या सोबतच त्या ठिकाणी मरणार आहे, कारण मी यांच्या सोबतच राहिलो, यांच्या सहजीवन झालं माझं. तपश्चर्या केल्यानंतर हे माझ्या सोबत राहतात, मी त्यांच्या सोबत राहतो, निर्भयपणे राहू लागलो. आता ते मरणार तर मी सुद्धा मरणार. ऐसे कोणी ढिवर म्हणती अनर्थ दिसतो थोर, मग सांगो गेले शीघ्र नवशून उपासे. मग त्याला वाटलं आता अनर्थ होतोय, मासे रोज मारतो आपण, पण आज आपल्या निमित्तानं हा ऋषी सुद्धा मरण पावेल आणि काय होईल, पाप होईल आपल्याकडून. नहुष राजाला त्यानं हे जाऊन सांगितलं चवन वृत्तांत. ऐकून राव प्रधाना सहित आला गंगा तिरी त्वरित. ऋषीश्वर देखील राजा आला प्रधानाला घेऊन. मग नमस्कारुनी पूजिला, म्हणे गुरु गृहासी चला. ऐकून चवन बोलिला राया प्रती. महाराज चला घराकडं, मी राजा आलेलो तुम्हाला घेण्याकरता. ते आता ते माशासोबत मेल्यापेक्षा राजा ऋषींना तिथून घेऊन गेलं म्हणजे त्यांच्या मनातून ते जाईल. अगा मी मत्स्यात सापडलो, तरी कोळिया आधीने झालो, म्हणून देशील माझे मोल तरी होईल सुटका. अरे बाबा, मी या माशाच्या जाळ्यात सापडलो, माशा सोबत आहे, आता माझं मोल दे तेव्हा सुटका, नाही तर माझ्यावर अधिकार कोणाचा आहे, आता कोळ्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळं माझं मोल दे. संतोषोनी नृपनंदन म्हणे तुझे मोल देईन, सहस्त्र एक स्वर्णधन. सोनटक्के, सोन्याचे टक्के म्हणजे टक्का म्हणजे नाणं, सोन्याचे नाणे देतो, 1000 देतो म्हणे. यावरी चवन म्हणे पाहे, हे माझे मोल न होय, म्हणे विचारावे राई. तव राव बोलिला, अरे हे थोडी माझं एवढं मोल आहे का म्हणे. मग राजा मनात विचार करू लागला की 100% देईन. पेरू म्हणे येई नवे जाण, तुझं सांगतील ब्राह्मण पृच्छा करिता. 1,00,000 सोन्याचे टक्के देतो. आताच्या काळात लाख रुपये चलन, आताच्या काळात रुपयाचं आहे, त्या काळात सोन्याच्या नाण्याचं चलन होतं. तर ते ब्राह्मण म्हणू लागले नाही 1,00,000 सुद्धा नाही. मग किती? ब्राह्मणाला जाऊन विचार, बाकीच्या ब्राह्मणाला जाऊन विचार माझी किंमत. राव म्हणे आपण सर्व तुझ्यासाठी देईन. ब्राह्मण म्हणते हा तपोधन महायोगी. ब्राह्मण म्हणतात अरे सगळं जरी दिलं तरी याची बराबरी होत नाही, हा महायोगी आहे, महान तपस्वी आहे. आणि यावरी राव दुःखी होनी, अंग टाकिता झाला मी दिनी, सर्वत्र कोल्हाळ ज्यांनी केला हाकार. आता आपण सगळं देऊनही जर ऋषीची सुटका होऊ शकत नाही, मग काय फायदा. लवकर एंट्री झाली आहे. कोणी पेशंट आहे काय आपल्या ह्याच्यात झोपणार नाही ना. माझ्यापर्यंत लोन आलं म्हणून म्हणलं कस काय. सावध व्हा सावध. इतक्यामध्ये वनातून एक अवचित आला ब्राह्मण, गवी जात नावी सुजान नहुषाजवळी. वनातून एक ब्राह्मण आलेला आहे, गवी जात आहे. राजाला काय म्हणतो, नहुषासी म्हणे गवी जातो. ऐके राया सावचित्त, मी सांगतो निभ्रांत मोल चवनाची. मी सांगतो याचं मोल किती या ऋषीचं चवनाचं. तेने राव संतोषला सावधानी ऐकता झाला. तव गवी जात बोलिला नाही मोल ब्राह्मणाचे, देताना पुरे त्रिगुणही, परी मोल द्यावे एकी गाई. गव आणि ब्राह्मण पायी दोन्ही समान. याचं खरं पाहता मोल नाहीच, पण आता एक पर्याय सांगतो तुला. गायीचं आणि ब्राह्मणाचं मोल सारखं आहे, म्हणून गाय याचं मोलात तू त्या ठिकाणी आलं लक्षात. गाय आणि ब्राह्मणाचं मोल समान आहे. सकळा झाला जय जयकार, संतोषला नृपवर. चवनासी म्हणे निर्धार झाला मोलाचा. सगळ्यांना आनंद झाला की चला काहीतरी माप आता कळलेलं आहे, काय द्यायचं हे कळलेलं आहे. नाहीतर जगातलं सगळं दिलं तरी त्याचं मोल होणार नव्हतं. त्या ऋषीचं, त्या ब्राह्मणाचं, त्याच्या तपश्चर्येचं, पण गाय दिल्यानंतर त्याचं मोल झालेलं आहे.
मग कोळी कारणे गाय दिदली नृपनंदने ते दिदली चवना कारणे मागुती ढेवरी. मग त्या कोळ्याला ते मोल द्यायचं ना कोळ्याला, कारण चवन ऋषीची सुटका करायची म्हणून एक गाय त्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ऋषींची सुटका करून घेतलेली आहे. म्हणून दान करण्यामध्ये गायी गोदाना इतकं श्रेष्ठ दान नाही. त्या गरुड पुराणातही गोदान श्रेष्ठ सांगितलेले बरं का. जिवंतपणी त्या व्यक्तीनं गोदान केलं पाहिजे. माझ्यासारखा महाराज पाहायचा चांगला आणि माझ्यासारख्या महाराजाला जर जिवंतपणी तुमच्यासारख्या पुण्यवान उदारांतकरणाच्या लोकांनी गायी जर दान केल्या तर त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं फळ मिळत असतं बरं का. कारण मृत्यूनंतर तुमची पोरं बाळ देतील त्याची काय शाश्वती. हा, म्हणून आपला उद्धार करण्याकरता दुसऱ्याच्या भरोशावर राहू नका. आपुली आपण. ठीक आहे. मग झाला जय जयकार. मग कोळी आकारणे गाय दिदली नृपनंदने ते दिदली चवन आकारणे मागुती ढेवरी तव चवन प्रसादे तत्काळी ते मत्स्य आणि कोळी विमानी बैसुनी स्वरमंडळी गेले देखा. तो मासा ते मासे आणि कोळी सगळे स्वर्गाची प्राप्ती त्यांना झाली. रायासी आशीर्वाद देऊन चवन गवी जात गेले स्वस्थानी. ऐसा गो महिमा ऋषी म्हणी बोलती धर्मराया. हा महिमा कोणाचा आहे? गाईचा महिमा. आपल्या भारतामध्ये गोमाता म्हटल्या जातं, नाहीतर ते एक पशु आहे. पण पशु आपण म्हणतो का? नाही नाही नाही. गाई गोमातेला पशु आपण संबोधित नाही. 33 कोटी देवांचा वास त्या गोमातेच्या त्या ठिकाणी शरीरामध्ये देहामध्ये त्या ठिकाणी आहे. म्हणून पंचगव्य प्रसिद्ध आहे. गाईच्या सगळे भाग त्या ठिकाणी काय आहे? पवित्र आहे. गाईचं स्वतः दर्शनही पवित्र आहे, गाईचं गोमूत्र पवित्र, गाईचं शेण पवित्र, गाईचं दूध पवित्र, गाईचं दही पवित्र आणि गाईचं तूप पवित्र. या 5 वस्तूपासून पंचगव्य तयार होतं. ऐकलंय का? दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण हे 5 एकत्र केले की त्याला पंचगव्य म्हणतात. कोणताही यज्ञ जर करायचा असेल तर पंचगव्य घ्यावं लागतं. ज्यानं पंचगव्य घेतलं मग त्याच्यानंतर पवित्र यज्ञाला सुरुवात होते. मग मूर्ती स्थापनेचा असो, कळस स्थापनेचा असो तर ब्राह्मणाने अगोदर पंचगव्य त्या यजमानाला दिलंच पाहिजे. ते पंचगव्य दिल्याशिवाय पवित्रता होत नाही. इतकी गाय त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. चला, म्हणून तर आता भगवान गोपाल कृष्णांचं जन्माष्टमी आली जवळ, तर भगवान गोपाल कृष्णांनी आपल्या आयुष्यामध्ये काय भारताला जगाला काय उपदेश दिला की गायीचं पालन. गोपाळ काय नाव धारण केलं? गायीचं पालन करणारा गोपाळ म्हणून परमात्म्यानं नाव त्या ठिकाणी धारण केलं. म्हणून गोपालन केलं पाहिजे. आता गोपालन कमी झालं, शेळी पालन वाढलं. गायीची संख्या कमी झाली आणि गरिबाच्या गायीची संख्या जास्त वाढली. पण पुण्य प्राप्त होण्याकरता बरं का गायीची सेवा त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेली आहे. चला, राजाने विचारलेला होता प्रश्न गायीच्या महात्म्याचा, तो या ठिकाणी सांगितलेला आहे. राम कृष्ण हरी भंडारा. पाणी पिना तू आपुसीला हा वृत्तांत तो कथिला संकलित. मग संतोषे कुंती सुत पुसता झाला. पुन्हा नवीन प्रश्न धर्मराजाने विचारला. जमदग्नी ब्राह्मणोत्तम तयाच्या कुळी क्षात्र धर्म कैसा झाला परशुराम. हा संदेह फेडीजे. आणखी एक शंका आहे आमची की ज्या परशुराम जमदग्नी त्या जमदग्नीच्या कुळामध्ये क्षत्रिय धर्म कसा काय आला? कारण जमदग्नी ब्राह्मण आणि पोटी परशुराम क्षत्रिय जन्माला आले. हे कसं काय झालं? भीष्म म्हणे कुंती सुद्धा इयर्ती सांगू आता इतिहास संवाद कथा चवन कुशिकाची. एकदा हा ऋषी चवन सामर्थ्य परीक्षे लागून करावया कुशिक कुळ दहन पूर्ववैरे छिद्र आहे. तर चवन आणि कुशिक या दोघांच्या वैराची ही कथा आहे. चवन ऋषी आपल्या सामर्थ्याच्या बलावर कुशिक नावाचं ज्या ऋषीचं दहन
करण्याकरता त्या ठिकाणी पूर्वीच्या वैरानं त्यांच्या पाठलाग करत होता, म्हणजे त्याचं वैर चालू होतं. कोणे एके समयांतरी च्यवन गेला कुशिका घरी, रायास म्हणे मी द्वारी अतित आलो तुमच्या. कुशिक हा राजा आहे आणि च्यवन हे ऋषी आहे, त्यांच्या घरी गेले आणि मी तुमच्याकडे अतिथी आलेलो आहे. रावराणी संतोषिली पूजिनी भीतरी नेला जाहली, सेवीसी रात्री जागिनली तव भानू देला. राजांना आनंदानं त्या ठिकाणी च्यवनाला आपल्या आत राजा राणीने नेलेला आहे, सेवा केलेली आहे. सेवा करता करता सगळी रात्र गेली. उत्तम भोजनादी सारोनी मागुती शयन केले मुनी, म्हणे संवाहन करा चरणी निद्राभंगन की जे. उत्तम भोजन वगैरे झालं आणि मग भोजनानंतर त्यांनी च्यवन ऋषींनी अंग टाकलेलं आहे. आराम करण्याकरता सांगितलं माझे हात तुम्ही काय करा, पाय दाबा, पण निद्राभंग झाली नाही पाहिजे, झोप मोडली नाही पाहिजे कशानं. मग दोघीतही वेळी चरण संवाहन मांडिले, मनी भय असे धरिले भंगेले निद्रा म्हणून. आणि मनात त्यांच्या भीती ऋषीची निद्रा भंगली नाही पाहिजे. आता ऋषी आला होता, मुळात ते पूर्वीचं वैर साधण्याकरताच आला होता, पण यांच्या मनात भीती आता हे असं झालं नाही पाहिजे, यांची झोप मोडली नाही पाहिजे. मुनी असो मुनी कानवडला एकेची कानी त्या वेळा 21 दिवसांनी जेला तव पर्यंत. काय झालं, एका अडुंगावर त्या ठिकाणी एका कानावर किती दिवस, 21 दिवस पर्यंत तो झोपलेला आहे. आणि काय सांगितलं, माझी झोप मोडायची. दोघे अन्नोदक टाकुनी सेवा करते निश्चळ म्हणी, प्राप्त समय च्यवन मुनी दुजे कानी जाहला. 21 दिवस झाले, प्रियाचं अन्न पाणी सगळं सुटलेलं आहे, ही सेवाच करून राहिले. आता दुसऱ्या अंगावर च्यवन ऋषी झाला, आडून बदललं. ऐसा ही बहुत दिवस निजेला, मग उठून चालिला उत्तम गती धाविन्नला भलतीकडे. अशा दुसऱ्या अडुंगावर बऱ्याच दिवस झोपला, शेवटी उठला निघाला भलतीकडच. तर उभयता राजा राणी त्याच्या पाठी चालले दोन्ही, तेव्हा दृश्य झाला मुनी राय शोक मांडिला. हे माग पडतात त्याच्या, कुठं चालले. आता आदरातिथ्य तसंच ऋषी मुनी आपल्या आदरातिथ्याशिवाय जाणं चांगलं नाही ना, माग धावत आहेत आणि तो झाला अदृश्य. परी न देखती ब्राह्मणाचे, मग परतून आली घरासी तो शयनस्थळी ऋषी देखील पूर्ववत. घरी वापस आली, त्याला पाहतात तर जिथं आपल्याला झोपला होता तिथंच पुन्हा दिसू लागला. रावराणी मागुती चरण संवाहना करती, येर उठून शीघ्र गती रायासी म्हणे. पुन्हा जवळून बसले, त्याच्या पायाजवळ बसलेले, कोणी हवा घालतो, कोणी पाय दाबतं राजा राणी, आणि तो बसला उठून. मग की नानावे मज लागुनी ऐकता उठली रावराणी, अभ्यंग सामुग्री करुनी बाजवटी वैसविला. स्नान घाला, अभ्यंग स्नानाची तयारी झाली. की अभ्यंग स्नान म्हणजे तिथं अंगाला चंदन वगैरे ते लावून बाजवर वगैरे बसवून त्या ठिकाणी काय सुरू झालं, अभ्यंग स्नान त्या ठिकाणी करण्याकरता तयारी केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. तव मुनी अदृश्य झाला उष्णोदक झाला, तव मुनी अदृश्य झाला उष्णोदक झाले शीतळा. वाट पाहती कोठे गेला पुन्हा देखती झाली. गरम आणलेलं पाणी आंघोळ घालायची तर झाले मुनी गायब. पाणी थंड व्हायला लागला, आले परत. परमसुखी होनी दोन्ही नानी ती झाली च्यवन मुनी. ऐसे छिद्र पाही प्रयत्नी परी अनु मात्र दिसे ना. तो छिद्र पाहू लागला वाद करण्याकरता, यांना शाप देण्याकरता, परंतु जागा काही सापडत नव्हती. सेवेला तत्परच, ते जसं म्हणतील तसं त्या ठिकाणी तयार. क्रोधीन होती रावराणी, मग अकस्मात म्हणे मुनी झडकरी एक रथ आणि जाऊ अरण्यात. राजा राणीला काही राग येत नाहीये. मग अचानक पुन्हा आदेश दिला, जा एक रथ आण, आपल्याला अरण्यात जायचंय. तेव्हा राई रथ आणीला, देखून या मुनी बोलिला रथ ओढी भूपाळा पत्नी सहित.
दोघं पती पत्नी रथ तुम्ही ओढा. घोड्याने नाही ओढायचा रथ, तुम्ही दोघांनी रथ ओढायचा. घोड्याने जुंपावे येते ते मानवले उभयते, मग जुंपून येते रथी मुनी बैसला. उभयता हटे चालविले सकळ नागरिकी देखिले, हाकारी परतविले कापा जुंपले उभयतासी. हे दोघांनी जुंपून घेतलं, या चव्हाण ऋषीला चालवलं. पण राज्यातले लोक पाहू लागले ना, हाकार करू लागले की आमच्या राजा राणीला का जुंपलं रथाला. लोकांचा अपवाद ऐकून तया निवारी नृपनंदन तव चाबुके मारी चवन राया राणीसी. राजाने सांगितलं कोणीच काही बोलू नका, ते आमचे गुरु आहेत, ऋषी आहे, अतिथी आहे, आणि हा चाबकान राजा राणीला मारत आहे. आगाऊचे गाणी ऋषी. शनी चाला चाला म्हणत ऐशी कदर्थना करीत, तरे आला वनात पर्याचळ दोघे. चला चला जोरात चाला असं म्हणू लागला. कदर्थना करीत, कदरही करू नाही लागले त्याची, काहीच नाही. शेवटी वनामध्ये आलेले आहे. शाप भय अभिकृत लोक स्तविती समस्त, म्हणती कौतुक अत्यंत ये तपश्चर्येचे. लोक म्हणू लागले वा, खरंच कौतुक आहे या दोघांचं, किती मोठी तपश्चर्या आहे राजाच्या सेवेकरता. दोघे रती जुंपून धैर्य पाहत असे चवन, मग संतोषला ब्राह्मण वनामध्ये. ब्राह्मणानं सगळं पाहिलं की काय तपश्चर्या आहे, यांचं धैर्य आहे, त्यालाही आनंद झाला. एवढं धैर्य ऐका कलियुगातल्या लोकात. नाही नाही नाही, पाहुणा जर आला तो जर टायमाच्या आत गेला नाही तर आपल्या कामाला उशीर होऊन राहिला तर लोकांचं डोकं उठतं की कधी जातो आता. म्हणे तुम्ही सुकुमारी अत्यंत कष्टली ती ओढीत रथ, आता वर मागा मनोरथ पूर्ण करीन. फार तुम्हाला कष्ट झालेत, मी प्रसन्न झालो. काय वर पाहिजे तुम्हाला, मागा काय पाहिजे. ते म्हणाले महाराज फक्त झोपू द्या. नाही नाही, यात आलं तसं म्हणून सांगितलं. यावरी म्हणे नृपमणी तुमचे कृपे करुणी किमपी नाही जाहले मुनी क्लेशाम. महाराज काहीच क्लेश, तुमच्या आशीर्वादाने आम्हाला काही दुःख झालं नाही. कृपाळुत्वे ऋषी म्हणत मी राहतो या वनात, तुम्ही जावे नगरात, काही चिंता न करावी. आमची या दर्शनासी नित्य यावे परियेसी, प्रसन्न करून मनासी जावे आता. या वनातच मी राहणार आहे, वाटेल तेव्हा या आणि प्रसन्न करून जा. मग दोघे गेली नगरी, भोजन केले स्वमंदिरे, निद्रा केली विभावरी तव भानू उदेला. भोजन केलं, निद्रा केली, सूर्योदय झाला. मागुती राव वनात चालिला ऋषी दर्शनात, तेने राव राणी अत्यंत अपूर्व देखिले. पुन्हा त्याच्या दर्शनाकरता चालले एकदा चव्हाण ऋषीच्या वनामध्ये. तेव्हा काय अपूर्व पाहिलं. एक श्रीनगर विस्तारे, उपर माडिया धवळा रे, जानो इंद्रपद दुसरे, नाना उपवने शोभती. एक नगर दिसलेलं आहे, अगदी श्रीनगर असं नाव आहे त्याचं. सुंदर आहे, माड्या आहेत, मोठमोठाले धवळारे म्हणजे घरं बांधलेले आहेत. इंद्रालाही सुद्धा म्हणजे स्वर्गालाही त्या ठिकाणी लाजवेल असं आहे. नाना वन उपवन, वृक्षवल्ली मुख प्रक्षजाती, रम्य सरोवरी शोभती, नृत्यांगना नृत्य करती गाते किन्नर गंधर्व, ते भद्रासनी बैसला, ऐसा चवन मुनी देखिला, राया राणी उपजला चित्ती भ्रम. आणि तिथल्या सिंहासनावर कोण बसलेला आहे, चव्हाण ऋषी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मग राजा राणीला भ्रम झाला, त्यांच्या अंतकरणात विचार आला. म्हणती स्वप्न की यथार्थ, हे नकळेची निभ्रांत, ऐसे बोलती तव तेथ काहीच न देखती. खरं आहे का खोटं आहे का, स्वप्नात आहे आपण असं म्हणतात न म्हणतात की ते झालं सगळं, अदृश्य गेलं सगळं. अरण्य पर्वत देखता झाला, स्त्रीयुक्त आश्चर्य पावला, तव गीत वेद ध्वनी ऐकेला, उभय ते देखा. हे सगळं पहिलं गेलं आणि पुन्हा गीत वेदाचा स्वर कानावर पडू लागला. राव म्हणे राणीयेसी, पाहे तप सामर्थ्यासी, रथी जुंपले आम्हासी या महानुभवे. पहा किती तपाचं सामर्थ्य आहे, यांनी आपल्याला रथाला जुंपलं. शेनेचे हे वनी वहिले, नगर सुंदर असे रचिले, शेने दाविले क्षणी मुडिले, अदृश्य क्षणे. किती सामर्थ्य आहे ऋषीमध्ये, चव्हाण ऋषीमध्ये. त्यांच्या योगाने हे सगळं क्षणात होतं, सगळ्यात क्षणात मोडता येतं. याची करणी परियेसी,
नगडेची ब्रह्माधिकासी आपले राज्य असे यासी तृणप्राय. आपलं राज्य काय याच्या पुढं, हा क्षणात त्या ठिकाणी घडवतो सुद्धा आणि मोडतो सुद्धा. हे तपश्चर्या बरवी अति जेणे इंद्रादी सेवक होती ऐसे बोलता कांती प्रती देखील शवने. इंद्रादिकही याची सेवा करतील अशी याची ताकद आहे. मग राहू बोलाविला आशीर्वादे संतोषविला जवळी बैसून आश्वासिला म्हणे धन्य धैर्यवंत. मग राजाला त्या ठिकाणी बोलावलेलं आहे, आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आणि सांगितलं धन्य धन्य आहे बाबा तुझं धैर्य, तू क्रोध दोष रहित वर मागे मनोगत ऐकून राजा बिनवित मुनी प्रती. काहीतरी वर त्या ठिकाणी माग, तुझ्या मनात काय आहे. मग काय म्हणतो राजा, तू मम गृही राहिलासी हाची परमवर आम्हासी परम भाग्ये जोडलासी आम्हा प्राकृता. अरे आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या घरी महाराज तुम्ही राहिले, हेच आमचं मोठं भाग्य आहे. आता पुसतो नवलपरी कापा आलासी मम मंदिरे आणि 21 दिवस वरी एक एकानी निजलासी का. विचारतो तुम्हाला आमच्या घरी येण्याचं कारण काय होतं आणि 21 दिवस एकाच कानावर निजण्याचं कारण काय होतं. आलंय लक्षात मंडळी, येतं का लक्षात. हा प्रश्न विचारला राजानं. एकदा उगाची चाललासी स्नानी अदृश्य झालासी रथी जुंपले आमासी सांग पा. यायचं अचानक अदृश्य व्हायचं, आम्हाला रथाला जुंपायचं, हे असं का. मग चवन करी उच्चार देवलोका माझी थोर मी ऐकला समाचार भावी स्थितीचा. अरे मी देवलोकात तुझी कीर्ती ऐकलेली होती, समाचार ऐकला होता की तू फार धैर्यवंत आहे, की ब्रह्मक्षत्रे एकतः कुळशंकर होईल निवृत्ता, तुझं पुत्र होईल सर्वता तो परम बळवंत, तो मारील ब्राह्मणा ते कोणी कुशिक वंश बीजाते छिद्र पाहुण्या येथे जाळावया प्रवर्तलो. मी असं ऐकलेलं होतं की तुझ्या पोटी त्या ठिकाणी जो पौत्र होईल तो अत्यंत बळवान होणार आहे आणि तो काय करणार आहे तर ब्राह्मणाला मारून क्षत्रियाला नाही काय तो मारील ब्राह्मणा ते हो ब्राह्मणाला मारणार आहे. म्हणून कुशिक बीजवंशा बीजाते छिद्र पाहुणे आहे ते जाळावया प्रवर्तलो. आणि म्हणून ब्राह्मणाला मारणारा नातू तुझ्या घरात पुढे जन्माला येणार होता, म्हणून मी तुलाच मारण्याकरता आलेलो होतो, तुला संपवण्याकरता. तुला राग आला की मी तुला संपवणार, शाप देणार. पण परी तुझे आढळ धैर्य रथी जुंपणी चाललो पाहे आणि दाखविले पाहे सामर्थ्य तपश्चर्याचे. पण किती तुझं धैर्य, किती तपश्चर्या. तुला रथाला जुंपलं तरी तू कसवटी उतरलासी ब्राह्मण्य तपे मानलासी तरी चिंतिले लहासी निश्चयपणे. पण तू कसवटीला उतरला म्हणून तुझ्या अंतकरणात जे आहे ती तुला प्राप्त होईल. तिसरे जन्मी परिकर तुझं होईल विश्वामित्र आणि तुझे वंशी निर्धार असेल भार्गव कृपा. तिसऱ्या वंशामध्ये तुला विश्वामित्र नावाचा ऋषी तुझ्या पोटी जन्माला येईल. बरं का, ते 2 दिवसापूर्वी आपण जी कथा पाहिली ना, हा क्षत्रियाच्या कुळात ब्राह्मण, ब्राह्मणाच्या घरी क्षत्रिय, तेच. आणि तिथून त्याच वंशामध्ये पुढं भार्गव कृपा होईल. कृपे पासाव होईल पौत्र तो तापस ब्राह्मण थोर तेने पालटा क्षात्र धर्म विप्र होईल आमचे कुळात. त्याच्याच कृपेपासून पुढे त्या ठिकाणी एक तापसी ब्राह्मण जन्माला त्या ठिकाणी येईल आणि क्षात्र धर्मी त्या ठिकाणी तो ब्राह्मण असेल, म्हणजे परशुरामजी. असं आहे. तो चिजाला अविनाश हा द्वितीय स्तबकी पूर्ण इतिहास परी काही विशेष कथिला ये स्तबकी. तोच त्या ठिकाणी त्यांचा इतिहास दुसऱ्या स्तबकामध्ये कथा झालेली परशुरामाची ऐकलेली आपण. रेणुका मातेची परशुरामाची ऐका कोणाकोणाला ध्यान आहे ना. हो म्हणत जा, नसलं तरी काय म्हणता हो म्हणत जा, म्हणजे मग पुढं चालता येतं. हा हो का नाही हो चला. पण आता इथं त्या ठिकाणी फक्त इथं निमित्तापुरतं ते काही कथा सांगितली. धर्म म्हणे पितामहा मी थोर पावलो मोहा काही समजे ना पहा केला कुळबंधुनाश. चला, धर्मराजा म्हणतात पितामह मला काही कळत नाही हो, मला काही समजत नाही. माझ्याकडून कुळाचा माझ्या बंधूचा सगळा सर्वनाश झाला. ते झालेलंच होतं, त्याला उद्विग्नता झालेली होती ना. त्यांचे पुत्र स्त्रिया काय करीती मज कोण ते नरक होती तरी पुढे कठीण गती दिसत असे.
किती त्यांची काय गती, माझ्या हातून जे काही गेलेले आहेत त्यांच्या मुलांचं त्यांच्या बायकांचं काय होईल, आणि माझ्यामुळं मला हे राज्य मिळवायचं होतं ना कौरवांना मारून, तर मला कोणत्या नरकाला जावं लागेल, कोणती कठीण स्थिती प्राप्त होईल. म्हणजे अजूनही त्याच्या डोक्यावरच ते भ्रम निरसला नाही. भीष्माचार्याने किती समजावलं. यावरी भीष्म म्हणे धर्मासी कापा मोहा ते पावलासी नरक गती चुकवयासी ऐके दान रहस्य. अरे भीष्मा, तो जर अजूनही मोह केला नाही का, अरे ही नरकाची गती चुकवण्याकरता मी तुला दानाचं रहस्य सांगणार आहे. ते दानाचं रहस्य तू जर ऐकलं आणि दान धर्म जर त्या ठिकाणी केला तर नक्कीच त्या ठिकाणी काय होईल, तर तुझा मोह त्या ठिकाणी निरसन होईल. मग ते दानाचं रहस्य काय आहे ते ऐकण्याकरता तुम्हाला उद्या यावं लागेल. आजची वेळ आपली पूर्ण झालेली आहे. 25वा कालच जात आहे ना, 26वा आणि अर्धा 27वा अध्याय झालेला आहे. उर्वरित अध्याय उद्याच्या सत्रामध्ये होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महा.